हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही तिघेजण एका खास प्रवासासाठी निघालो आहे. आज सकाळी सकाळी घरातून लग्नासाठी बाहेर पडतो आहे आणि सुंदर निसर्ग अगदी मन प्रसन्न करून टाकतो आहे. खूप छान वातावरण झालेलं आहे. एकदम असं ढगाळ वातावरण झालं आहे, म्हणजे आभाळ आलेलं आहे, ऊन नाही आहे अजिबात. मस्त वाटतो आहे प्रवास करायला. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा हिरवीगार दाट झाडी, थंड हवा आणि शांत वातावरण. प्रवासाचा खरा आनंद ना या छोट्या छोट्या सुंदर क्षणामध्ये असतो. तर आम्ही कोणाच्या लग्नासाठी निघालो आहे हे पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहालच. खरंच खूप छान व्हिडिओ आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. प्रवास किती जरी लांब असला ना तरी असं निसर्गरम्य वातावरण पाहिलं ना खरंच खूप छान वाटतं. पण ऊन नसायला पाहिजे, नाहीतर मग प्रवास करायला काय एवढी मजा येत नाही. एका ठिकाणी थांबलो थोडा वेळ आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासासाठी निघालो. हरे कृष्णा हरी बोल. कोणाचं लग्न आहे मग मला जवळपास 2 तासाचा प्रवास आम्ही केला आहे. अधूनमधून जरासं थांबत होतो कंटाळा आल्यानंतर आणि अखेर आम्ही लग्न मंडपाच्या जवळजवळ येऊन पोहोचलो आहे. खरं तर पाहुण्यांनी आम्हाला आदल्या दिवशीच या म्हणून आग्रह धरला होता, कारण की हळदी आणि सीमंतपूजनाचा कार्यक्रम अगोदरच्या दिवशी होता आणि दुसऱ्या दिवशी लग्न. तर आदल्या दिवशी काय आम्हाला यायला जमलं नाही. तर आम्ही पोहोचतोय आता लग्न कार्यालयामध्ये. चला. श्रावी मेकअप चालू आहे. पप्पाकडे ड्युटी मग आता काय मेकअप चाललंय. पप्पाकडे ड्युटी किती असतात. श्रावी तुम्हाला फोन केला नाही काल हॅलो घेऊन आणलं एक लग्न होतं. मम्मी पप्पा सगळे झाले. दादा
या हाय हॅलो इथे उभा राहा सई तिथं बसले रे सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. जेवणाचे खेळ चालू ठेवण्यात आलेले आहे. कृपया फोटोग्राफरकडे वळवण्यासाठी पाहुण्यांनी जेवणाशिवाय जाऊ नये. फोन करत होती मी तुला 10 वाजता आलोय असं 10 वाजता आलोय. लग्न समारंभ म्हणजे फक्त आनंद नाही तर आपली माणसं भेटण्याचं एक सुंदर निमित्त असतं. थोड्या वेळाकरता काय होईना पण सगळेजण एकत्र येतात, जुन्या आठवणी ताज्या होतात आणि मन मात्र गप्पा मारून अगदी भरून जातं. तर बघा सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर खरंच खूप छान वाटायला लागलं. तर हे आहेत गौरीच्या मोठ्या बहिणींचे मिस्टर. आणि इथे बघा नवरीचा रुखवत खूप असा सुंदर रीतीने सजवला होता. एकापेक्षा एक छान वस्तू होत्या आणि सगळ्यांची मेहनत यामध्ये दिसून येत होती. आणि लग्नामध्ये आम्ही थोडंसं फोटोशूटसुद्धा केलं. सगळेजण एवढे छान तयार झाले होते की प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करावासा वाटत होता. आबांचा आणि दत्ताचा फोटो तर किती सुंदर आला आहे, एकसारखेच दिसत आहेत दोघेजण. त्यानंतर नवरा नवरीसोबतसुद्धा फोटोशूट केलं. आणि हा बघा ताई भाऊजींचा आणि प्रसन्नचा फोटो. अशा आनंदाच्या क्षणाच्या आठवणींना कायम फोटोमधून जपल्या जातात. त्यामुळे वेळात वेळ काढून थोडे तरी फोटोशूट आम्ही करतच असतो. निघाले ती पण रानंदकड निघालाय. पैसे दे दादाला. दादा दे पैसे. माझ्या अरे लाडक्या बहिणीला भेटलेलं घे की अरे. अय्या अयो पाणी नाही आलं. चला चला येऊ बघा. चला किती तुम्हाला बघा किती. बाय बाय कळलं का?
मी येऊ का तिकडं पण ये किती ना घेऊन. बरं थांब असू द्या आमच्या गाडीत. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि आता परतीची वेळ आली. मनाला थोडंसं वाईट पण वाटत होतं, कारण आनंदाचे हे क्षण इतक्या लवकर संपले आणि आम्ही सगळे आपापल्या घरी निघालो. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला, थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.